मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. आज आपण इतिहासाच्या त्या सोनेरी पानांकडे नजर टाकणार आहोत, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाचे अद्वितीय संदर्भ लपलेले आहेत. स्वराज्याची स्थापना आणि मजबूतीकरणाच्या दृष्टीने महाराजांनी घेतलेले निर्णय केवळ युद्धनीतीचेच नव्हे, तर त्यांच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा महत्त्वाचे ठरले. कुळवाडी भूषण या ग्रंथातील प्रकरण 11 मध्ये पृष्ठ क्रमांक 95 ते 97 वर पुरुषोत्तम खेडेकर यांनी शिवरायांच्या 8 विवाहांचे आणि त्यामागील कूटनीतीचे सविस्तर वर्णन केलेले आहे. या विवाहांच्या माध्यमातून महाराजांनी कसे स्वराज्याच्या भवितव्याची योजना आखली हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या प्रवासात सहभागी व्हायचे आहे. चला तर मग शिवरायांच्या या अनोख्या अध्यायाची ओळख करून घेऊया. आजच्या आपल्या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत: शिवरायांनी 8 विवाह करण्यामागील कूटनीती काय होती, स्वराज्याच्या मजबूतीसाठी शिवाजी महाराजांनी कोणत्या राजघराण्यातील विवाह निवडले, शिवरायांचे विवाह म्हणजे केवळ व्यक्तिगत निर्णय होते की ते स्वराज्याच्या हितासाठीचा एक भाग होते, प्रत्येक विवाहाच्या वेळी घडलेल्या ऐतिहासिक घटना आणि त्या घटनांचा स्वराज्यावर झालेला परिणाम काय होता, शिवरायांच्या विवाहांनी स्वराज्याच्या कूटनीतीवर कसे परिणाम केले, शिवाजी महाराजांचे विवाह केवळ कौटुंबिक नव्हे तर स्वराज्याच्या राजकारणाचा भाग कसा होते, महाराजांच्या 8 विवाहांचा स्वराज्याच्या सामरिक धोरणांशी नेमका काय संबंध होता, शिवरायांचे पहिले आणि शेवटचे विवाह कोणत्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत झाले, शिवरायांनी विवाहासाठी निवडलेल्या राणींची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या कर्तृत्वाचा स्वराज्याला काय लाभ झाला, शिवरायांचे विवाह आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी घडवलेले नवे सामाजिक समीकरण काय होते, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण याच व्हिडिओत मिळवणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मी मांडत असतो. तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वैयक्तिक व कौटुंबिक जीवन म्हणजे स्वराज्याचे राजकारणच होते. त्यांचे अथवा कुटुंबाचे वेगळे असे खाजगी जीवन नव्हते, खाजगी वेगळे व्यवहारही नव्हते. सर्वच जुळवाजुळव केवळ स्वराज्यासाठीच होती. याच कारणास्तव महाराजांना 8 विवाह करावे लागले. हा प्रत्येक विवाह स्वराज्याचे मजबूतीकरण व हित याच निकषावर जुळवला गेला होता. महाराजांनी आपल्या जीवनात सर्वच महाराण्यांचा योग्य मान सन्मान राखलेला आहे. त्यांना नेहमीच स्वराज्याच्या राजकारणात विश्वासात घेतले, प्रत्येक निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले, त्यांना सोयीनुसार रयतेच्या भेटीसाठी स्वराज्यात पाठविले. जिजाऊंनी प्रत्येक महाराणीस राजनीतीसह कौटुंबिक जीवनातील चढउतार समजावून सांगितले. प्रत्येक सुनेची आऊहून जिजाऊंनी महाराण्यातील प्रेम भावना जोपासली होती. संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या महाराणीचे व कुटुंबातीलही थोरले सुपुत्र होते. महाराजांनी जरी राजकीय गरज म्हणून 8 विवाह केले होते, तरी त्यांनी ज्येष्ठ पुत्र शंभूराजेंचा एकच विवाह केला होता. अर्थात पिलाजीराव शिर्केंची मुलगी येसूबाई सून म्हणून आणताना त्यामागे राजकारण होतेच. पुढे राजारामांचा एक विवाह महाराजांच्याच इच्छेने व हयातीत झाला. नंतर राजारामाराजेंचे सुद्धा 4 विवाह झाले. आपण महाराजांच्या कौटुंबिक जीवनाची थोडक्यात माहिती घेऊया. पहिली राणी म्हणजे महाराणी सईबाई. फलटणचे नाईक निंबाळकर या घराण्यातील त्या होत्या. माहेरचे नाव जीवबाई. 16 मे 1640 रोजी हा विवाह झाला. सईबाईंना ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे तर सखूबाई, राणूबाई, अंबिकाबाई या 3 कन्या होत्या. संभाजीराजांच्या जन्मानंतर अल्पावधीतच 5 सप्टेंबर 1659 रोजी त्यांचा राजगडावर बाळंत रोगाने अशक्तपणामुळे मृत्यू झाला. संभाजीराजेंचा विवाह पिलाजीराव शिर्के यांच्या सुकन्या येसूबाई यांच्याशी झाला होता. येसूबाईंना विशेष सही शिक्क्यांचे व कुलमुक्त्यारीचे पदाचे
अधिकार दिलेले होते. मुली सखुबाई यांचा विवाह बजाजी नाईक निंबाळकर यांची शुद्धीकरणानंतर त्यांचे पुत्र महादजींशी झाला होता. राणूबाईंचा विवाह साटेलोटे पद्धतीने शिर्केंच्या घराण्यात गणोजी राजेंशी झाला होता. तर अंबिकाबाईंचा विवाह हरजीराव महाडिकांसोबत झाला होता. छत्रपती राजाराम महाराज दक्षिणेत गेले तेव्हा जिंजीचा किल्ला त्यांच्या ताब्यात होता. शिवराज्याभिषेक प्रसंगी स्वराज्याचे युवराज हा सन्मान संभाजीराजेंना मिळाला. दुसऱ्या राणी होत्या महाराणी सोयराबाई. सोयराबाई तळबीडच्या मोहिते घराण्यातील होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र आई तुकाई यांच्या भाची सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या भगिनी होत्या. यांचा विवाह 1641 मध्ये बंगळूरला झाला. त्यांना राजाराम राजे हे पुत्र, जन्म 24 फेब्रुवारी 1670. तर बाळीबाई या कन्या होत्या. शिवराज्याभिषेक प्रसंगी महाराणी होण्याचा सन्मान सोयराबाई यांना मिळाला होता. छत्रपती संभाजीराजेंच्या राज्याभिषेकानंतर सुमारे 2 वर्षांनी 1683 मध्ये सोयराबाईंचा राजधानी रायगडावर मृत्यू झाला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे महानिर्वाण झाल्यानंतर राजाराम राजे प्रथम मंचकारोहण व पुढे मृत्यूपर्यंत म्हणजेच इसवी सन 1700 पर्यंत छत्रपती झाले होते. राजाराम राजेंचे एकूण 5 विवाह झाले. पहिला विवाह स्वराज्याचे दिवंगत शहीद सेनापती प्रतापराव गुजर यांची सुकन्या जानकीबाई यांचे समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्याच उपस्थितीत 7 मार्च 1680 रोजी संपन्न झाला होता. दुसरा विवाह स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या सुकन्या सीताबाई सोबत झाला. त्यांचे नाव ताराराणी ठेवण्यात आले होते. राजाराम राजेंच्या निधनानंतर ताराराणींनीच मराठ्यांचे नेतृत्व केले. 20 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाला. पुढे कोल्हापूर संस्थानची स्थापना ताराराणींनीच केली. सन 1675 मध्ये जन्मलेल्या ताराराणींचा सन 1761 मध्ये सातारा येथे मृत्यू झाला. तिसऱ्या महाराणी होत्या महाराणी सगुणाबाई. सगुणाबाई शिर्के घराण्यातील होत्या. महाराज बेंगळूरवरून पुणे जहागिरीत परतल्यानंतर लाल महालामध्ये सन 1643 दरम्यान यांचा विवाह झाला असावा. यांना राजकुंभरबाई नावाची कन्या झाली होती. त्यानंतर अल्पावधीतच त्यांचा मृत्यू झाला. चौथ्या राणी होत्या महाराणी पुतळाबाई. पुतळाबाई पालकर घराण्यातील होत्या. त्यांचा विवाह सन 1653 मध्ये झाला. सईबाई राणी साहेबांच्या मृत्यूनंतर बाळ संभाजीस मातृत्वाचा लढा देण्याचे काम यांनीच केले. त्यांना मुलबाळ झाले नाही. यांचे काका नेताजी पालकर सरसेनापती होते. राजकारणाचा डावपेच म्हणून ते मोगल बादशाह औरंगजेबास मिळालेले होते. नेताजी पालकरांना प्रति शिवाजी समजत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जानेवारी 1681 मध्ये संभाजीराजे छत्रपतीपदी आरूढ झाले. त्यानंतर पुतळाबाई रायगडावर सती गेल्याचे सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारीच त्यांचेही अंत्यसंस्कार पार पडले होते. छत्रपती संभाजी महाराजांना बालपणात मातृप्रेम पुतळाबाईंनीच दिले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी मातेची समाधी पित्याच्या समाधी शेजारी बांधली होती. आज रायगडावर अशी वेगळी समाधी नाही. 5व्या राणी होत्या महाराणी लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई विचारे घराण्यातील होत्या. त्यांना मुलबाळ झाले नव्हते. त्या अल्पायुषी ठरल्या. 6व्या राणी होत्या महाराणी सकवारबाई. सकवारबाई पुणे जवळील मुंढवा गावच्या गायकवाड घराण्यातील होत्या. त्यांचा विवाह 10 जानेवारी 1657 रोजी झाला. त्यांना कमलाबाई नावाची कन्या झाली होती. त्यांचा विवाह नेताजी पालकरांचा मुलगा जानोजी सोबत झालेला होता. 7व्या राणी होत्या महाराणी काशीबाई. काशीबाई सिंदखेड राजाच्या जाधव घराण्यातील होत्या. त्यांचा विवाह 8 एप्रिल 1657 रोजी झाला होता. त्यांना मुलबाळ नव्हते. संभाजीराजांच्या सांभाळासह महाराजांनीही काशीबाईंचे बरेच सहकार्य झाले होते. त्या जिजाऊंच्या भाची होत्या. त्यांचा मृत्यू 16 मार्च 1674 रोजी किल्ले रायगडावर झाला. अंत्यसंस्कारही रायगडावरच संपन्न झाले. शिवराज्याभिषेकाची पूर्वतयारी प्रसंगी काशीबाईंचा मृत्यू महाराजांना बराच धक्का देऊन गेला. जिजाऊंच्याही तब्येतीवर त्याचा परिणाम झालेला असावा
8व्या आणि शेवटच्या राणी होत्या महाराणी गुणवंताबाई. गुणवंताबाई इंगळे घराण्यातील होत्या, परंतु त्यांच्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही. युरोपियन पत्रव्यवहार व काही इतिहासकार, चरित्रकार यांच्या मते छत्रपती शिवाजी महाराज रेकॉर्ड ठेवण्याबाबत खूप आग्रही होते. त्यांच्या छावणीत पूर्णवेळ चिटणीस लेखनिक राहत असत. एवढेच नाही तर महाराजही स्वतः खाजगी नोंदी ठेवत. त्यासाठी त्यांच्यासोबत कमरेला जशी तलवार असायची तशीच त्यांच्यासोबत चोपडी म्हणजेच कागद वही, लिहायचा टाक व शाईची दोत असायची. दुर्दैवाने आज आमच्याजवळ काहीच रेकॉर्ड उपलब्ध नाही. रायगडावरील सर्वच रेकॉर्ड जळाले की खराब झाले हे समजायला मार्ग नाही. मराठा इतिहास संबंधी बरेचसे त्यावेळचे कागदपत्र युरोप व अरबस्थानमध्ये असल्याचे बोलले जाते. शिवप्रेमींनी परदेशातील रेकॉर्ड हस्तगत करावे. यापूर्वी प्रसिद्ध इतिहास संशोधक छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्रकार वासी बेंद्रे यांनी युरोपमधून अनेक पुरावे मिळवले होते. त्यानंतर कोणी फारसे प्रयत्न केलेले दिसत नाहीत. तसेच तत्कालीन प्रधान, सरसेनापती, विविध अधिकारी, सरदार, जहागीरदार, इनामदार, देशमुख, पाटील, मावळे इत्यादींच्या वंशजांकडील बरेचसे मूळ साहित्य अनेकांनी संशोधनाच्या नावाने नेले. काहींनी त्यावर जमेल तेवढे काम केले. मित्रांनो, शिवरायांचे 8 विवाह ही केवळ एक कौटुंबिक गोष्ट नसून स्वराज्याच्या मजबूतीसाठी त्यांनी उचललेले कूटनीतिक पाऊल होते. या प्रत्येक विवाहामागे स्वराज्याचे सामर्थ्य वाढवणे आणि विविध राजघराण्यांना एकत्र बांधून ठेवणे हे प्रमुख उद्दिष्ट होते. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या कुडवाडी भूषण या ग्रंथातील उल्लेख आपल्याला शिवरायांच्या दूरदृष्टीचे दर्शन घडवतात. त्यांच्या या विवाहांनी एकत्रित समाजाची बांधणी व राजकारणातील धोरणांची आखणी कशी केली गेली हे आपण समजून घेतले. या विषयावर अधिक माहिती मिळवून आपण शिवरायांच्या जीवनातील या अध्यायाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. त्यांच्या या महान कार्यामुळे आपण पुन्हा एकदा त्यांच्या दूरदृष्टीस मानाचा मुजरा करूया. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.